तुमचा विश्वास, आमची बातमी. धुळ्यातील पाचकंदीलच्या चारही मार्केट कामांचं भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झालंय. 54 कोटी रुपये निधीतून अत्याधुनिक मार्केट वर्षभरात साकारलं जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा दावा पालकमंत्र्यांसह आमदारांनी केलाय. यावेळी शहरातल्या विविध विकास कामांमध्ये विरोधकांनी अडथळा आणल्याचा आरोप करत आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विरोधकांचा अतिशय आक्रमक शैलीमध्ये समाचार घेत विरोधकांना गंभीर इशारा दिलाय. विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करू नका, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्यास परिणाम भोगावे लागतील असा सूचक इशारा देखील पालकमंत्र्यांसह आमदारांनी विरोधकांना दिलाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय सामना धुळ्यातल्या जनतेला पाहायला मिळणार आहे. याप्रसंगी राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, महापौर माया परदेशी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, स्थायी समितीचे सभापती लताबाई सोनार, आयुक्त नितीन कापडणीस, भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझी विरोधकांना हात जोडून विनंती आहे, प्रत्येक कामाला अडथळा आणू नका. आज तुम्ही आमच्या 51 शक्तीपीठला परत त्रास दिला, छत्रपती स्मारकाला त्रास दिला. धुळेकर जनता सहन करते. ज्या दिवशी रस्त्यावर उतरेल तुम्हाला धुळं सोडून जाऊ आणि काहीतरी फालतू बोलायचं. आणि या सगळ्यांच्या विकृतीमुळे चंदीगड कुठे चाललं गेलं आणि आमचं धुळे कुठे राहून गेलं. अनेक कार्यालय आमचे धुळ्याचे जळगावला चालले गेले. अनेक उद्योग हे आमचे संभाजीनगरला चालले गेले. रेमंडचा उद्योग इथे येणार होता 40-50 वर्षापूर्वी, पण त्या बकऱ्यांना कोणी त्रास दिला माहित नाही, ते सगळे पडून गेले. आणि सुनील निकम, आपलं शासन, धुळे. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.